मधुसूदन महाराज, आपले म्हणणे आहे की भंडारा आणि भामचंद्र डोंगर हा मुळात सरकारी आहे आणि तो सरकारीच राहिला पाहिजे आणि येथील तुकाराम महाराजांच्या वास्तव्याचा साधनेचा विचार करता हे डोंगर साधना भूमी म्हणूनच अबाधित राहिले पाहिजे. याबाबत तुम्ही संघर्ष करत आहात. तुमच्या आंदोलनाचा प्रवास कसा आहे? नमो सद्गुरू भक्त कल्याणमूर्ती. नमो सद्गुरू भास्करा पूर्ण कीर्ती. भास्कर म्हणजे सूर्य. सूर्यासारखी ज्यांची कीर्ती दिगंत आहे अशा विश्वाच्या पाठीवरती एकमेव संत ज्यांना विश्वसंत तुकोबाराय म्हणतात. आणि स्वतःविषयी त्यांचं असं ज्याला आत्मगौरव इतरांनी करणं वेगळं, पण तुकोबारायांच्या अभंगात आहे की सूर्याची परी तुकालोकी क्रीडा करी. सूर्यासारखा प्रखर म्हणजे प्रतीक आपण सूर्यदेवाची उपासना करतो म्हणजे ज्ञानप्राप्तीसाठी करतो, तसं ज्यांचं ज्ञान प्रखर सूर्यासारखं आहे, तेज आहे, ज्यांच्या ज्ञानामध्ये सिद्धांत आहेत, म्हणून जया मोहरा सर्व सिद्धांत झाले असं तुकोबारायांच्या वेळी निरोबारायांनी वर्णन केलं आहे. अशा एका महान साधूच्या भूमीला वास्तविक ह्या राज्यकर्त्यांना एवढा विवेक कसा नाही. संत तुकाराम वन ग्राम योजना कुणाच्या नावानं आहे महाराष्ट्रभर? लाज वाटली पाहिजे महाराष्ट्रातला. अरे ज्या साधूचं नाव आपण संत तुकाराम वन ग्राम योजना महाराष्ट्रव्यापी राबवतो, पुरस्कार देतो, त्या तुकोबारायांची भूमी गेले 2007 पासून आम्ही सांगतोय वन खात्यात घ्या. वन खात्याच्या वनपालांचे प्रस्ताव आहेत की वनीकरणाला सोडून जी डोंगरातला भाग आहे खाजगी, त्याला जर वन खात्याला जोडला तर अखंड डोंगराला प्रोटेक्शन देता येईल, संरक्षण देता येईल. म्हणजे स्थानिक वनपाल तोही अधिकारी आहे, त्यालाही कळलेला आहे बिल्डरांपासून हा डोंगर धोक्यात आहे. आणि म्हणून ही ज्यावेळी मला जाणीव झाली 2007ला खाणी लावल्या गेल्या, खाणी थांबवल्या उपोषणानं, आंदोलनानं, त्यावेळी अभिप्रायही दिले गेले. तहसीलदारांना असं दिले की म्हणले सदर डोंगरापासून किती दूर ह्या कंपन्या असाव्यात नसाव्या याचा तांत्रिक अभिप्राय येतो. अजूनही अभिप्राय मला आलेला नाही, पण मी संशोधन सुरू केलं, कायद्याचा अभ्यास केला, संविधानाचा अभ्यास केला. मला पुरातत्व विभाग स्ट्रॉंग वाटला. शिवनेरी आणि रायगड किल्ल्याच्या धर्तीवरती मग सदर डोंगर म्हटलं आपण राज्य संरक्षित स्मारक करू शकतो आणि हे सगळं थांबवू शकतं विध्वंस. म्हणून मी 2007 पासून हा अभ्यास केला आणि पाठपुरावा केला. खाणी थांबवल्यावर पण निर्णय घेतला नाही, उलट बेकायदेशीर खाणी चालू होत्या, उत्खनन बेकायदेशीर होतं. 75% भाग जो वनीकरणात जरी डोंगराचा असला तर तो उतरता भाग होता, शेपटीसारखा काय होता भाग, पण जो मुख्य पठारीय प्रांत होता ज्याचा गाथ्यात उल्लेख आहे, भामगिरी पठारी वस्ती केली जाणं वृत्ती शिरावली परभ्रमी, तो आज खाजगी बिल्डरांच्या पूर्ण ताब्यात आहे. आणि म्हणून मला ती चिंता वाटली, हा जर डोंगर संपूर्ण संपुष्टात आला तर राहिलं काय? गुफा त्याच्यामध्ये आहेत, लेण्या त्याच्यामध्ये आहेत. आणि म्हणून लेणी ॲक्टचा अभ्यास केल्यानंतर, पुरातत्व खातं स्ट्रॉंग आहे हे समजल्यानंतर मी संपूर्ण अभ्यास करून ही मांडणी केली शासनाकडे 2007 पासून. त्याच्यानंतर मग मी पाठपुरावा सुरू केला. हे सगळे शांत झाले, कुणी बोलायलाच तयार नाहीत. डाऊ गेली म्हणून यांना उत्सवसुद्धा सुरू केला. डाऊ गेलेली नव्हती, आळंदीत उत्सव केला, डाऊ गेली विजयोत्सव. अरे विजयोत्सव कसला करता म्हटलं, डाऊ आहे तिथे. त्यांनी प्रलोभनं दाखवून पालखी सोहळ्यामध्ये करोडो रुपयाचे वारकऱ्यांना कपडे वाटले, कागदं वाटली, छत्र्या वाटल्या, पिशव्या वाटल्या. म्हणजे ह्यानं काय वाटावं, अरे एवढी डाऊची माणसं चांगली आहेत, एवढी मदत करतात आणि मधुसूदन महाराज वेळा आहे की काय? हे वारकरी संप्रदाय असलं विद्रोही आंदोलन असतं का? हिंसात्मक कंपनी पेटवणं, शांतीसेना स्थापन करायची योजना होती सरकारची वारकऱ्यांना हाताचे घेऊन. पण काही वारकरी निष्ठावंत होते, ते म्हणले महाराजांना आम्ही धोका देणार नाही. ज्या महात्म्याने हे साधून आंदोलन छेडलं आहे, विचारपूर्वक छेडलेलं आहे. 2008 त्या अखेर पडदा पडला. त्याच्यानंतर हे सगळे थंडावलेले होते आंदोलनकर्ते, पाठिंबा देणारे. म्हणून मी ठरवलं आता संविधानिक लढा आपण सुरू करायचा. सगळी इतिहास काढला, हिस्ट्री काढली आणि नियमात बसवलं सदर डोंगर हे राज्य संरक्षित स्मारक घोषित होऊ शकतात शिवनेरी आणि रायगडच्या धर्तीवरती. आणि मग पाठपुरावा सुरू केला. कुठंपर्यंत? 2010 अखेरपर्यंत मान्य करायला लावलं, सगळे प्रस्ताव पाठवले. त्याने मी केलं हे होऊ शकतं. तत्पूर्वी पुरातत्वनं पत्र दिली होती कलेक्टरला, ह्याला आपल्या तहसीलदारांना, की सदर डोंगर जरी राज्य संरक्षित स्मारक घोषित केला नसला तरीसुद्धा आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की ह्या डोंगराला संरक्षण देणं किंवा तिथं जी तोडफोड चाललेली आहे ती थांबवणं सगळ्यांचंच कर्तव्य आहे. म्हणजे याचा अर्थ पुरातत्वालाही मान्य आहे की डोंगर हे संरक्षित आहेत नियमाप्रमाणे. मग तो कायदा आहे 1958चा, त्यात सरळ स्पष्ट आहे ही अधिनियमावली घोषित करत असताना सांस्कृतिक पुरातत्वाची त्याच्यामध्ये संपूर्ण भारतातले सगळी स्थळे येतात बरं का, ऐतिहासिक गड किल्ले हे सुद्धा येऊ शकतं. जर 100 वर्ष झालं तर याला सुद्धा प्रोटेक्शन देऊ शकतं नियमाप्रमाणे. म्हणजे इथं खाजगी स्वायत्तता राहण्यापेक्षा ते एक वारसा
महाराष्ट्राचा संस्कृतीचा आहे तो जतन केला गेला पाहिजे, हे नियमावली आहे. आणि नियमावलीत स्पष्ट लिहिलेलं आहे की सदर संविधान आम्ही प्रकाशित करत असताना यापूर्वीची जेवढी भारतातली ऐतिहासिक स्थानं घोषित केली नसतील तरीसुद्धा या नियमावलीनुसार ती संरक्षित आहे असं समजलं पाहिजे. या नियमावरती बोट ठेवून मी काय केलं, तुमचं भूसंपादन बेकायदेशीर आहे. MIDCला काय सांगितलं, तुमचं भूसंपादन बेकायदेशीर आहे. तुम्हाला हे कळायला पाहिजे होतं. 1958चा कायदा सांगतो पुरातत्व सांस्कृतिक विभागाचा की हे डोंगर संरक्षितच आहेत नियमानुसार. मग तुम्ही इथं आला कशाला? तुम्ही पुरातत्वला किंवा विचारणं काम होतं बरं, इथं काय बाधित होतं का आपल्या MIDCमुळं, पर्यावरण बाधित होतं का हे विचारणं तज्ज्ञांना काम होतं. पण कुठल्याही प्रकारचं त्यांनी केलेलं नाही. उलट इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये संपूर्ण भामचंद्र येत असताना भामचंद्रापासून 30 किलोमीटर 25 किलोमीटर तिकडेच त्यांनी ती सीमा ठेवली. कारण का त्यांना माहीत आहे MIDC बाधित होणार, आपले हे काही करू शकत नाही आपण MIDCची कामं, म्हणून त्यांनी तिकडं ठेवली. म्हणजे किती अन्याय बघा, हे राज्यकर्त्यांची धोरणं कशी आहेत बघा, की संपूर्ण ही भूमी उजाड पडली त्या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत होती. जैवविविधता मंडळं असताना हे गावागावात त्यांनी समित्या स्थापन करून त्याबाबत कोणी अहवाल दिला गेला नाही. मग शेवटी मी हा सगळ्यांचा अभ्यास करत करत शेवटी ह्या भूमिकेवर आलो की हे डोंगर नियमानुसार राज्य संरक्षित स्मारक आहेत, फक्त त्याची अधिसूचना अधिकृतपणे घोषित केली गेली पाहिजे. म्हणून तो बाकी संविधानिक पाठपुरावा आम्ही संशोधनाचा ज्यावेळी मांडला. डेक्कन कॉलेज तर जागतिक विद्यापीठ आहे, पुणे विद्यापीठाला संलग्न पुरातत्व विभागाचं. तिथे मला शोध घेतल्यानंतर द केव द टेम्पल ऑफ इंडिया नावाच्या ग्रंथामध्ये भामचंद्र नावाचा उतारा मिळाला. त्या उतार्यामध्ये डिटेल वर्णन आहे भामचंद्र लेणीचं, मापं वगैरे सगळी. ते सादर केलं. कारण 1880 सालाचं ते संशोधकांचं तज्ज्ञांचं अहवाल आहेत. ते महाराष्ट्र शासनाचं गॅझेटमध्ये उल्लेख आहे. याच लेण्यामध्ये बसून तुकाराम महाराजांनी साधना केली. कबीरादिक संत महात्म्यांचा, ज्ञानेश्वरी, भागवत आदी ग्रंथांचा अभ्यास केला. ते चरित्र शासनानंच प्रकाशित केलेलं आहे 1958ला. गाथाही शासनानं प्रकाशित केलेला. त्यामध्ये हा अभंग 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार, भामगिरी पाठारी वस्ती केली जाणं, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी. हे सगळं संशोधन मांडल्यानंतर बाकी त्यांना जसं हा जयद्रत्नी हा सूर्य म्हणतो ना, तशी त्याची स्थिती झाली. मला म्हटलं हे घोषित हवेत. ठीक आहे म्हणले, करू. बरोबर आहे, सगळी मांडणी वगैरे मानसिकता झाली नाही. कारण बिल्डर येऊन दबाव टाकत होते पुरातत्वावरती आणि घोषित करायची मानसिकता दिसत नाही म्हटल्यानंतर एकदा काय केलं, आणि आषाढी वारीला सगळे वारकरी पंढरपूरला गेलेले बघून त्यांना वाटलं मधुसूदन महाराज बी गेले असले डोंगरावरनं. मी गेलो होतो कोकणात, मला प्रबोधन माझं चालूच होतं सातत्यानं. मुंबईत त्यांना वाटलं पालखी सोडायला गेले असले, त्यांनी 25 JCB लावले होते गुरुजी पाठीमागच्या भागाला. 25 JCB. आणि ते एवढं तोडफोड करणार होते ना सपाटीकरण, हे मला फोनवरती समजलं. सह्याद्रीच्या घाटात मी प्रवास करत होतो. महाराज म्हणले 25 JCB रात्रंदिवस चालू आहेत. मी आलो. आता म्हटलं यांच्या पुढ्यात जाण्यात काही अर्थ नाही, कारण त्याच्या अगोदर ह्यांनी माझ्यावरती अटॅक केले होते, हल्ले केले होते फार मोठे. म्हटलं ह्यांच्यासमोर जाणं म्हणजे ही तयारीच असणार आहेत काहीतरी घातपात करण्याच्या. मी सरळ ठरवलं, फोन केला सगळ्या मीडियाला माहीत होतं हे माझं सगळं वेळोवेळी थांबवणं, बेकायदेशीर ठरवणं. मीडियाला फोन केला. उद्या 11 वाजता म्हटलं मी कलेक्टर ऑफिस पेटवा येतो, आपण या कॅमेरे घेऊन म्हटलं. आणि त्यांना माहीत होतं महाराजांचं ॲक्शन म्हणजे ॲक्शन असते. दुसऱ्या दिवशी गेलो, ती आळंदीत गेलो, पेट्रोलची बॉटल घेतली, समाधीवरती ठेवली 2 लिटरची, आणि सांगितलं ज्ञानदेवा इथं समाधी म्हटलं आता खोला, लई झाली म्हटलं तुमची शांती. हे जे छत्र आहे ना म्हटलं तुमचं समाधीचं जगद्गुरू तुकाराम महाराजांनी बांधलेलं आहे. कारण आळंदीचं जे गर्भागृह आहे ना ज्ञानेश्वर महाराजांचं, ते श्रीमंत तुकाराम महाराजांनी बांधलेलं आहे. श्रीमंत महाराज होते, दाही देशाला व्यापार होता. त्यांनी लोकांच्यासाठी त्या कर्ज खतावण्या बुडवून टाकल्या. बुडते हे जन न देखावी डोळा म्हणून या एवढा महात्मा त्यागी विरागी जगाच्या कल्याणा संतांच्या विवेचन जीवन आचरण दाखवणारा त्या महात्म्याची भूमी जर फुटत असेल, तो महात्मा जर समाधी तुमचं मंदिर बांधत असेल तर तुम्ही समाधीत बसून काय, उठा पेट्रोलमध्ये प्रवेश करा म्हटलं. कलेक्टर ऑफिस पेटवा निघालो आहे. ब्राह्मण जरा हडबड झाली त्यांची, ती हे काय प्रकार नवीन म्हणून. तसंच गेलो. माझ्याकडे 4 व्हीलर गाडी दिली होती मित्रांनी कामासाठी, त्या कार्यासाठी. काही मित्रांना पुढं पाठवलं 4 व्हीलर, तुम्ही जावा म्हटलं, तुम्हाला अटक होण्याची शक्यता आहे. मी गेलो सरळ कलेक्टर ऑफिससमोर, दरवाजा उघडला आणि पेट्रोलची बाटली ठेवली. हराम खोरावं म्हटलं, किती कलेक्टर आहेत तिथे? 3-4 कलेक्टर असताना अप्पर काय, प्रमुख काय, हे कशासाठी पद आहेत? खनिकर्म कलेक्टर काय, एवढे कलेक्टर असून जर तुकाराम महाराजांची तपोभूमी फुटत असेल आणि वारकरी पंढरपूरला गेलेले बघून तुम्ही 25 JCB लावलेले आहेत, हे काय? वारकऱ्यांची मतं पाहिजेत म्हणून त्यावेळी निवडणुका पुढे ढकलल्या होत्या त्यांनी. लक्षात घ्या, तुम्हाला वारकऱ्यांची मतं पाहिजेत म्हणून निवडणुका पुढे ढकलताय आणि त्या प्रिय वारकऱ्यांची तपोभूमी, संतांची तपोभूमीला सुरुंग लावताय. कलेक्टर ऑफिस पेटवाय आलेलं आहे म्हटलं.
खाली करा. घाबरले, घाम फुटला सगळ्यांना. चंद्रकांत दळवी सुज्ञ होते, महाराज ह्या भूमिकेला जाऊ नका, मी हे काम करतो म्हणले. काय तुम्हाला सांगायचे, बाईट द्या म्हटलं. खाली सगळे मीडिया थांबलेला आहे, सगळे मीडिया खाली उतरा म्हटलं. इथं खुर्चीवर बसून नाही, तुम्हाला संवेदना जाणवली पाहिजे. सगळे कलेक्टरना घेतलो, खाली आलो. काय करायचं ठरवलं आहे, मीडियाने विचारलं. महाराजांच्या भूमिकेवरती त्या दिवशी जाऊन पंचनामा केला. 25 JCB योजना, त्यांना अटक केलं, त्यांच्यावर कोट्यावधीचा दंड ठोकला. त्या दिवशी निर्णय काय म्हटलं, शाश्वत काय म्हटलं. अशी 17 वेळा कामं थांबवलीत म्हटलं. 17 वेळा तुमचे थातूरमातूर कारवाई दिसतात. निर्णय काय, कारण 2007 पासून मी पाठपुरावा करतोय म्हटलं. या भूमीचा ऐतिहासिक आहे, सांस्कृतिक आहे, ध्यानभूमी आहे, चिंतनभूमी आहे, सगळं सांगतोय. पुरातत्वाला जाऊन विचारा म्हटलं, किती प्रस्ताव तुमच्याकडेही त्याची एक कॉपी आहे. मग कलेक्टरने दुसऱ्या दिवशी पुरातत्वाला बोलवून घेतलं, बिल्डरांना बोलवून घेतलं, शेतकऱ्यांना बोलवून घेतलं. ही घटना आहे 2010ची आषाढी वारीच्या दरम्यानची, दशमीची घटना. आणि 15 मिनिटातच बैठक फिनिश केली. कलेक्टर म्हणले, शेतकऱ्यांना विचारलं तुमची काय भूमिका, तर म्हणले आम्ही बिल्डरांना विकलेली आहे आणि मधुसूदन महाराज म्हणतात ते हे आम्हाला मान्य आहे. बिल्डरांना विचारलं तुमची काय भूमिका आहे, तर म्हणले आम्ही खरेदी खत आहेत, म्हणले आम्ही विकत घेतलेलं आहे, जमीन मालक आहोत. कुठं आहेत, कसली खरेदी बघा, ती पॉवर ऑफ अटर्नीची खरेदी. दिल्या फायली फेकून कलेक्टर म्हणले हे मी मान्य करत नाही. काय पुरातत्वाकडे मोर्चा वळला कलेक्टरांचा. काय म्हणले, मधुसूदन महाराजांचे प्रस्ताव आहेत का 2007 पासून तुमच्याकडे? हो आहेत. मग का बरं? एक फकीर म्हणले 10 देशाचे तुकोबारांच्या तपोभूमी वाचवण्यासाठी वन भटकतो, तुमच्याकडे प्रस्ताव आहेत, का जाऊन कारवाई केली नाही म्हणले तुम्ही? नाही, मनुष्यबळ नाही. मनुष्यबळ कधी डोंगर फुटल्यानंतर, तपोभूमी नष्ट झाल्यानंतर डोंगर मनुष्यबळ मिळालं का तुम्हाला? झापलं त्याने. जायचं म्हणजे उद्यापासून सर्व 6 महिन्यात तुमचा निर्णय आला पाहिजे, अहवाल माझ्याकडे. आणि ह्यांना सांगितलं बिल्डरना तिथं खाटखूट काही करायचं नाही. थांबलं काम. आणि 2011ला अखेरपर्यंत म्हणजे 5-6 महिने त्यांची मानसिकता नव्हती घोषित करण्याची. मी 7 बारे जुळवून दिले. डोंगर ॲक्च्युली कसा आहे जॉईंट करून 7 बारे सगळी कागदपत्र मी स्वतः, तुम्ही देताय की मी नेऊन देऊ म्हटलं, त्याची पोच घेऊन तुम्हाला दाखवतो म्हटलं. हे सगळं झालं आणि मग नकाशे द्यायला तयार नाहीत. मी खूप त्रास झाला त्याच्यामध्ये. पण चक्रा मला दररोज त्या भूमी अभिलेख कार्यालयासमोर, यांच्यासमोर. मग त्यांना दबाव याचा, काय महाराज चक्रा म्हणतात का निघत नाहीत म्हटलं कागदपत्र, बिल्डरांचा दबाव आहे का? नाही तसं काय नाही म्हणा. पहिले कागदपत्र सगळे पूर्ण पाहिजेत म्हटलं. माझ्या हातात नकाशे पाहिजेत, कोण कुठले गट आणि कुठला भाग गाव आहे. ती 3 गावं भामचंद्रामध्ये आहेत, 4 गावं जवळ. आसखेड, शिंदेगाव डाऊ घालवलेलं, मावळचा थोडासा भाग आहे आणि खेडचा असा. भंडाऱ्यात पण 3 गावं आहेत, इंदोरी, जांभवडे आणि सुदवडी. दोन्ही डोंगर मला म्हटलं पूर्ण आझाद पाहिजे त्या नियमानुसार. शेवटी मग पाठपुरावा कलेक्टरनी सांगूनसुद्धा शांत गतीने चाललं होतं. मी कागदपत्र पाठपुरावा केल्यानंतर मग 2011 अखेर दोन्ही डोंगर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. अधिसूचना लावली. त्या दिवशीसुद्धा माझ्यावरती षडयंत्र रचून प्राणांतिक हल्ला केला. पायथ्याला सगळे आले होते, गुंड प्रवृत्तीचे सगळे लोक. त्यातून मी बेशुद्ध होईपर्यंत मला मारलं होतं. त्यानंतर मी वायसीएममध्ये ॲडमिट झालो पुण्याच्या वगैरे. तिथं अहवाल वगैरे तयार झाला वगैरे. तर घोषित झाल्यानंतर बिल्डरांनी हरकती घेतल्या की आमचे गट वगळावेत. बरं, बिल्डरांच्या पाठीमागं कोण? स्थानिक पुढारी, तिथले दिलीप मोहिते राष्ट्रवादी काँग्रेसचे, तिकडे BJPचे आमदार बाळासाहेब भेगडे. या दोघांनी काय केलं, शेतकऱ्यांचे गट वगळण्यात यावेत. मुळात मला सांगा, डोंगरामध्ये कुठल्या शेती केली जाते का? उतरच्यापर्यंत, पायथ्यापर्यंत. पुणे जिल्ह्यात तुम्ही बघताय डोंगर वगैरे कधी आला असेल दिवाळीला, कुठं आहे का शेती? पण शेती झोनमध्ये दाखवून शेतीच्या नावाखाली गट वगळण्याची यांची कारस्थानं सगळी हाणून पाडली. म्हटलं ही जर गट वगळाल आणि जर धोका निर्माण झाला तर डाऊ पेटवलेली तुम्हाला माहीत आहे. म्हटलं काय उद्रेक होऊ शकतो हे मी तुम्हाला सांगणार नाही. पण तुम्ही हे गट जर वगळून अधिसूचना, आणि त्याचं नाव काय दिलं? सुधारित प्रस्ताव. जे गट वगळले गेले त्याला नाव काय? सुधारित प्रस्ताव. निम्म्यावरती क्षेत्र कमी आलं. म्हणजे यांनी काय केलं, तेवढ्याच वर्तुळ मारलं लेणीपुरतं, गुफेपुरतं तुकाराम महाराजांच्या 300 मीटर. जे डोंगराच्या पायथ्यापासून 1000 फूट 300 मीटर संरक्षित प्रोटेक्शन होतं नियमाप्रमाणे. तिथं काय केलं याने? तेवढेच वर्तुळ मारले. हे 300 फूट आम्ही करतो म्हणजे सुरक्षित. एक लक्षात घ्या म्हटलं, डोंगर सभोवती फुटल्यानंतर वरती तुकाराम महाराजांची गुफा काय आधांतरी लटकणार आहे का? हां, मूर्ख आहात का तुम्ही? सगळ्यांना झापलं, मग ती जैसे ती ठेवलेली आहे. त्याच्यानंतर हे निर्णय घेईना. 2016ला माझं अपहरण करून गोंदियाला टाणून टाकलं होतं त्यातून बिल्डरांनी.
गुरुजींच्या इथे येऊनच ते सगळे उपचार करून इथल्या पोलीसमध्ये कंप्लीट करून परत खेडला राजगुरुनगरला ते FIR दाखल केला त्या गुंडाळांच्यावरती. सगळ्यांची नावं घेतली, ते जेवढे काही कोणी डोंगरात आहेत त्यांच्या. तेव्हापासून त्यांना काय वाटलं, आता या साधूला जर काय झालं तर आपल्यावरतीच येणार. त्यामुळे थोडासा त्यांच्यावर वचक निर्माण झाला. पण निर्णय घ्यायला तयार नाही शासन, त्याच्यावरती अधिसूचनेवरती निर्णय घेणं आवश्यक आहे नियमाप्रमाणे. म्हणून 2018ला फार मोठं कलेक्टर ऑफिससमोर आंदोलन केलं. 5.5 महिने भजन आंदोलन होतं. आळंदीच्या विद्यार्थ्यांना घेऊन रात्रंदिवस भजन सुरू होतं. त्याच्यावरती 70 पानी अहवाल, माधवीताई मगाशी म्हणल्या ना, 70 पानी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांचा गेलेला आहे. आणि जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशसुद्धा आहे की जोपर्यंत या अधिसूचनेवरती निर्णय होत नाही तोपर्यंत MIDCनं कुठल्याही प्रकारच्या कामं करू नयेत, कंपन्या बंद ठेवाव्यात. बिल्डरांनी ताबडतोब तिथं कुठलेही उत्खनन आहे ते बंद ठेवावं. आणि पुरातत्वालाही त्याची कॉपी दिली, कारण पुरातत्व जबाबदार आहे, पुरातत्वचं वास्तविक काम आहे. पण यांची मानसिकता काहीही झाली नाही. कंपन्या आदेश दिल्यानंतर काही काळ थांबल्या, पण लगेच पुणे जिल्हा पालकमंत्री गिरीश बापट जे होते त्यावेळी त्यांनी लगेच कलेक्टर ऑफिसमध्ये बैठक घेतली आणि तोच जो आदेश होता दंडाधिकाऱ्यांचा, जिल्हाधिकाऱ्यांचा, तो फिरवला. आणि त्यात पत्र तसंच आहे, सेम टू सेम मागं पुढं. त्यात एका वाक्यात दिलं की नियमानुसार कामं, त्यात MIDC तक्रार घेऊन आली होती की आमची नियमानुसार कामं सुरू आहेत. यांचं म्हणणं काय, आम्ही भूसंपादन केलेलं आहे आणि नियमानुसार आम्ही काम करतो आहे. आणि माझं म्हणणं काय, तुमचं भूसंपादन बेकायदेशीर आहे, कारण 1958च्या कायद्यानुसार तर ते प्रोटेक्शन होतंच. तुम्ही इथं बेकायदेशीर भूसंपादन केलं. त्याच्यानंतर मी नियमानुसार अधिसूचना घोषित केली राज्य संरक्षित स्मारकाची. आता तरी हे डिक्लेअरच झालं की एवढी भूमी प्रोटेक्शन खाली आहे, तरीसुद्धा तुम्ही बेकायदेशीर कामं करत आहात. पत्रव्यवहार प्रचंड केला. पण आता यांना असं वाटतं की MIDC उठवायची कशी, शेकडो एकरमध्ये भूसंपादन केलेलं आहे. हां, आता पायथा तोडला गेला. मग मी सातत्यानं ज्यावेळी हे चालू ठेवलं, कलेक्टरचे आदेश असूनसुद्धा कामं सुरू आहेत. वेळोवेळी आम्ही त्यांना प्रस्ताव दिले, सूचना दिल्या, मंत्र्यांना भेटलो, पण कुणाची मानसिकता नाही. त्यावेळी मी निर्णयावरती आलो की ही जनजागृती झाल्याशिवाय, लोक लढा उभारल्याशिवाय ही तुकोबारायांची तपोभूमी वाचणं म्हणजे राज्यकर्त्यांची मानसिकता नसेल तर ती मानसिकता एकच फक्त शासनाला माहीत आहे, आपली सत्ता जाईल एखाद्या भूमिकेत, एखाद्या सिद्धांतानुसार, त्यावेळेस ते लक्ष घालतात. तसं ही जी माझी लढाई आहे, चळवळ आहे, ही राज्य शासन उलटून टाकू शकते. मंत्रिमंडळ उलटवून टाकण्याची ताकद त्या तपोभूमीत आहे. हा लोकलढा मी केलेला आहे. आता आपण सुज्ञ आहात, विचारवंत आहात, इथंपर्यंत लढा आलेला आहे.